नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत हे तुमच्या लक्षात आलंच असेल। टायटल आणि थंबनेल वरून तुमच्या डोक्यात आलेलं आहे की मी आज एक तेलाची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। पण ही जी रेसिपी आहे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। पांढरे केस काळे करण्यासाठी ही रेसिपी, हे ऑइल जे आहे ते खूप जास्त मदत करतं। आता तुम्ही म्हणाल की ताई तुझे स्वतःचे केस जे आहेत ते थोडेसे पांढरे झालेले आहेत आणि तू आणखीन त्याला काळं करू शकली नाही, मग हे रेसिपी म्हणजे ही जी रेसिपी आहे ते खरंच वर्क करते का? तर बरोबर आहे, माझे स्वतःचे केस जे आहे ते पांढरे झालेले होते जवळजवळ 1 वर्षापासून आणि आतापर्यंत खूप जास्त ते केस जे आहे ते पांढरे झाले असते, अर्धा भाग माझा पांढरा झालेला असता। पण या रेमेडी मी यूज करते, हे सगळं काही फॉलो करते, त्यामुळे माझे जे केस आहेत ते पूर्वी जेवढे पांढरे होते त्याच्या अर्धे सुद्धा आता राहिलेले नाहीयेत। म्हणजे ही जी तेल आहे ते कार्य करत आहेत, एवढं मात्र नक्की। आता बघा, ही जादू नाहीये किंवा ही मॅजिक नाहीये किंवा असं झटकीपट कुठलीही गोष्ट होणार नाहीये। थोडासा वेळ याला द्यावा लागतो आणि मला स्वतःला रिझल्ट जो आहे तो पॉझिटिव्ह येतोय, त्यामुळे मी तुमच्याशी हे सगळं काही शेअर करते। तर पूर्वी सुद्धा मी पांढरे केस काळे करण्यासाठी जे सुरुवातीचं ऑइल बनवलेलं होतं ते सुद्धा खूप जास्त कारगर आहे। त्या व्हिडिओला तुम्ही जास्त लाईक केलं आणि खरंच ते जे ऑइल आहे ते फायदा देतं। पण बनवताना लक्षात ठेवायचे की प्रॉपर पद्धतीने बनवायचं आहे, करपू द्यायचं नाही तेल। तर आज सुद्धा मी एक त्यापेक्षा थोडीशी सोपी रेमेडी तुमच्याशी, सोपं ऑइल जे आहे तुमच्याशी शेअर करणार आहे। आता ही तेलं खरंच कार्य करतात का याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये माझे केस जे आहेत ते दाखवलेले आहेत, पूर्वी किती पांढरे होते आणि आता किती पांढरे आहेत यामधला फरक मी तुमच्याशी शेअर केलेला आहे। खूप अर्ध्याला अर्धा फरक पडलेला आहे मला 8 ते 9 महिन्यामध्ये। आणि माझे केस पांढरे का झाले होते हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे। केमिकल जे पण मी प्रोसेस केली होती केसांवरती, त्यामुळे माझे केस भयंकर पांढरे झाले, रफ झाले, डल झाले, केस तुटले, एवढीच वेणी येत होती। आणि त्यानंतर मग मी ठरवलं की कुठलीही केमिकल प्रोसेस केसांवरती करायची नाहीये। आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 2 वेळा स्मूथनिंग केलं होतं आणि 2 वेळा परमनंट कलर केला होता, त्यामुळे माझे जे केस आहे टक्कल पडायची वेळ आली होती, सगळे केस गेले होते आणि रिझल्ट जो आहे तो तुमच्या समोर आहे। आता बघा, तेल भरपूर लावलेलं आहे मी, ते तेल जे बनवलेलं आहे ते, तरी सुद्धा माझे जे केस आहेत बरेच लांब झालेले आहेत आणि दाट सुद्धा झालेले आहेत। तर ही जी तेल आहे ते खरंच कार्य करतात। तर चला, आजची ही जी तेलाची रेसिपी आहे ती कशी बनवायची हे पाहू। पण विश्वास ठेवून तुम्हाला मी नक्की सांगू शकते की या रेमेडी नक्की कार्य करतात, ह्या ज्या रेसिपी आहेत नक्की कार्य करतात। फक्त कंटिन्यू वापरणं, म्हणजे आज वापरलं उद्या लगेच रिझल्ट तुम्हाला दिसणार नाही, कंटिन्यूपणा असायला पाहिजे। 2, 3, 4 महिने त्या रेसिपीप्रमाणे म्हणा किंवा त्याला जेवढा कालावधी मी सांगितलेला आहे त्या कालावधीप्रमाणे तुम्ही ते फॉलो करणं खूप महत्त्वाचं असतं। आता हे जे तेल आपण बनवणार आहोत हे स्टोअर करण्याच्या हिशोबाने मी बनवलेलं आहे, म्हणजे तुम्ही 4-6 महिने स्टोअर करू शकाल इथपर्यंत हे जे तेल बनणार आहे ते टिकाऊ बनणार आहे। कारण की पूर्वीचे जे तेल आपण बनवलेले होते ते 1-1.5 महिन्यामध्ये खराब होत होते। अशा बऱ्याच ताईंनी सांगितलेलं होतं की 1-2 महिनेच टिकतात, त्यानंतर तेलाचा वास यायला लागतो। कारण की कांदा वगैरे या ज्या वस्तू आपण घातलेल्या होत्या त्यामुळं तेलाचा थोडासा वास येत असतो। पण आता हे जे तेल आपण बनवणार आहोत ते खूप दिवस टिकण्यासाठी या हिशोबाने बनवणार आहोत आणि नियमित तुम्ही या तेलाचा वापर केला तर तुम्हाला 2 ते 3 महिन्यामध्ये हळूहळू रिझल्ट जो आहे तो म्हणजे समोर दिसणार आहे। पण कंटिन्यू वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर सुरुवातीला आपण बघू की हे तेल जे आहे ते कसं बनवायचं। तर बघा, चला सुरुवात करू। तर सगळ्यात अगोदर आपल्याला लोखंडाची कढई घ्यायची। बऱ्याच व्हिडिओमध्ये मी नेहमी सांगते की लोखंडाची कढई घ्या, लोखंडाची कढई घ्या, लोखंडाची कढई नाहीये तुमच्याकडे तर ठीक आहे, मान्य आहे, कुठलंही भांडं घ्या। पण लोखंडाची जी कढई असते त्यामधले लोहगुण जे आहेत ते आपल्या केसांमध्ये, आपल्या तेलामध्ये उतरतात आणि तेलामार्फत आपल्या केसांना मिळतात। आणि लोह आपल्या शरीराला किती महत्त्वाचा आहे ते तुम्हाला डॉक्टरांकडून माहीत होईल किंवा तुम्ही वाचल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे की लोह आपल्या शरीराला किती महत्त्वाचा आहे। आणि तुम्हाला जेव्हा त्या लोहाचं महत्त्व कळेल ना, तुम्ही लगेच फटकीझट एक लोखंडाची कढई खरेदी करणार। बाकी वस्तू आपण खूप साऱ्या खरेदी करत असतो, पण महत्त्वाच्या वस्तू आपण स्किप करतो, विसरून जातो, शक्यच होत नाही, आपल्याकडे नाहीच असं रडगाणं गात राहतो। पण ताईंनो, खरं सांगते, लोखंडाची कढई एक नक्की खरेदी करा। लोखंडाची कढईच म्हणत नाही, एक खोलगट तवा जरी असेल तरी तो सुद्धा कार्य करतो। आणि एखादं म्हणजे पातेलं वगैरे काही जे पण वस्तू असेल त्या तुम्ही वापरू शकता लोखंडाच्या। आणि शक्यच नाही तुम्हाला वापरणं तर सरळ सरळ एखादं स्टीलचं भांडं घ्या आणि त्यामध्ये खिळे वगैरे जे असतात लोखंडाचे ते तुम्ही त्यामध्ये घालू शकता, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट जो आहे तो मिळेल त्याप्रमाणे।
तर बघा, लोखंडाची कढई घ्यायची, त्यामध्ये काय करायचं आपल्याला तेल घालायचं. आता इथं तेल कोणतं घालायचंय हे बघा, खोबऱ्याचं तेल घालायचंय, दुसरं कोणतंही तेल वापरायचं नाहीये, खोबऱ्याचं तेल घालायचंय. आणि खोबऱ्याचं तेल घातल्यावर किती घ्यायचंय, 125 ग्रॅम ते 200 ग्रॅम पर्यंत तुम्ही किती तुमच्या हिशोबाने घ्या. मी इथं 125 ग्रॅम घेतलेले आहे, थोडं कमी क्वांटिटीमध्ये मी दाखवत आहे. तुम्ही 1 किलोचं सुद्धा बनवून ठेवू शकता, पण सुरुवातीला तुम्ही काय करा, रिझल्ट अगोदर बघा 125 ग्रॅम बनवून, आणि त्यानंतर मग तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवून ठेवा. बघा आता घेतलेलं आहे तेल आपण, खोबरं तेल 125 ग्रॅम, आणि त्यामध्ये आपल्याला काय घालायचंय, आवळा, सुका आवळा घालायचा. इथं ओला आवळा घालायचा नाही, घालू शकता पण टिकणार नाही तेवढं दिवस तेल, कारण की सुक्या आवळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी नसतं आणि ओल्या आवळ्यामध्ये पाण्याचा अंश असतो, आणि त्यामुळे थोडंसं टिकायला हे तेल जे आहे ते मदत करणार नाही. त्यामुळे सुक्या वस्तू शक्यतो यामध्ये घालण्याचा प्रयत्न करा. तर वाळलेला आवळा मार्केटमध्ये मिळतो, नसेल तर मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की चेक करा, अमेझॉनवरती आहे. तर बघा, सुका आवळा घ्यायचा, एक मुठभर घ्यायचा आहे आपल्याला सुका आवळा, तो घालायचा आहे कशामध्ये, तेलामध्ये. पण कधी घालायचं आहे, तेल थोडंसं गरम झाल्यानंतर. लोखंडाची कढई घेतली, लोखंडाच्या कढईमध्ये आपण तेल घातलं, किती 125 ग्रॅम खोबरं तेल घातलं, आणि त्यानंतर थोडंसं गरम केलं. गरम केल्यानंतर हा सुका आवळा एक मुठभर घातला. 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे शिजू द्यायचे व्यवस्थित. 1 ते 1.5 मिनिटानंतर आपल्याला काय घालायचे बघा, खूप महत्वाची वस्तू इथे ऍड करायची आहे, ती म्हणजे चहा पावडर. चहा बनवायची जी चहा पावडर असते ती ऍड करायची आहे. किती, 1 चमचा, 1 पोहे खायच्या चमच्याने तुम्ही 1 चमचा ऍड करा, आणि त्यानंतर परत 1 मिनिट तुम्ही काय करा, स्लो गॅस अजिबात मीडियम वरती जाता कामा नये, स्लोच ठेवायचा आहे. पूर्ण प्रोसेस, पूर्ण तेल होईपर्यंत आपल्याला काय करायचंय, गॅस जो आहे तो स्लोच ठेवायचा आहे. तर बघा, 1 चमचा चहा पावडर घातली, 1 मिनिट त्याला परत शिजवू दिला, आणि त्यानंतर काय घालायचं आपल्याला, कलोंजी. कलोंजी आपले केस काळे करण्यासाठी खूप जास्त मदत करते. आवळा सुद्धा आपले केस काळे करण्यासाठी मदत करते. तर कलोंजी घालायचे 1 चमचा. कलोंजीला बरीच नावं आहेत, पण कलोंजी साधारणतः मला जे लक्षात आले ते तुम्हाला तुमच्याशी शेअर करते. कलोंजी म्हणजे कांद्याच्या बिया, आणि त्या तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये मिळतील किंवा ग्रॉसरी शॉपमध्ये सुद्धा मिळेल. नाहीच मिळालं तर ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या वस्तूंची लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्की चेक करत जा. तुम्हाला कुठेही शोधाशोध करण्याची अजिबात गरज नाहीये. बरेच डिस्काउंट असतात, किमतीमध्ये खालीवर थोडंसं होऊ शकतं, पण डिस्काउंटमध्ये तुम्हाला या वस्तू ज्या आहेत त्या मिळू शकतात. तर कलोंजी किती घ्यायचे, 1 चमचा घ्यायचे, परत 1 मिनिट आपल्याला शिजवायचे, आणि सगळ्यात लास्टला कोणती वस्तू घालायची आपल्याला, इथं कढीपत्ता घालायचे. कढीपत्ता किती घालायचा, साधारणतः 2-3 जे फांद्या असतात त्या पद्धतीनं काढून तुम्ही यामध्ये घालू शकता. आता इथं माझ्याकडे वाळलेला नाहीये, फ्रेश आहे, तर मी फ्रेश घालते. तुमच्याकडे वाळलेला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, वाळलेला घाला. पण फ्रेश जरी असेल तर काही हरकत नाही, कारण की त्यातला जो पाण्याचा अंश आहे तो जाणारच आहे, पण म्हणजे कडकच होतं शेवटी तो कढीपत्ता त्यामध्ये. तर फ्रेश सुद्धा तुम्ही कढीपत्ता वापरू शकता, आणि नसेल तर सुका वापरा, चांगलीच गोष्ट आहे. आणि सगळ्या वस्तू आपल्याला परत 1 मिनिट व्यवस्थित शिजू द्यायच्या आहेत, म्हणजे तळून घ्यायचे आहेत, आणि त्यानंतर मग गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर सुद्धा सतत आपल्याला चमचा हलवत राहायचा. इथं तुम्ही बघू शकता आवळा जे आहे ते फुगून टम्म झालेलं तुम्हाला दिसणार आहे. आणि काय करायचंय बघा, आता व्यवस्थित ह्या सगळ्या वस्तू थंड होईपर्यंत या कढईतच ठेवायच्या आहेत. आणि तुम्हाला जर वाटलं की गाळून घेणं महत्वाचं आहे तर तुम्ही गाळून घेऊ शकता, नाही म्हटलं तर दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्रभर कढईमध्ये ठेवा या सगळ्या वस्तू, आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही गाळून घ्या आणि अप्लाय करायला सुरुवात करा. तेल कसं लावायचं, आठवड्यातून 3 वेळा लावायचं हे तेल. आणि कसं लावायचं बघा, रात्री झोपताना, म्हणजे 2-3 तासासाठी हे कार्य करणार नाही, रात्री झोपताना तुम्ही लावायचंय, आणि व्यवस्थित रात्रभर डोक्यामध्ये म्हणजे केसांना ठेवू द्यायचं, आणि त्यानंतर मग तुम्ही हेड शॅम्पू करू शकता. तर असं लावायचे आठवड्यातून 3 वेळा, कमीत कमी 3 वेळा. आणि तुम्ही जर घरातच राहत असाल, तुम्ही बाहेर कुठेही जात नसाल तर डेली सुद्धा यूज करू शकता हे ऑइल. बऱ्याच ताई जे आहे ते बाहेर जात असतात, बाहेर प्रदूषण असतं, आणि तेल केसांमध्ये असेल की परत धूळ आपल्या केसांना चिटकते आणि परत डॅन्ड्रफ वगैरे या समस्या होतात. त्यामुळं शक्यतो ज्या स्त्रिया बाहेर जातात त्यांनी काय करावं, शॅम्पू करूनच बाहेर जावा. तेल असेल तर घरच्या घरी शॅम्पू करून मग त्या बाहेर जाऊ पडू शकतात. तर घरच्या स्त्रिया, घरी राहणाऱ्या स्त्रियांनी मात्र डेली यूज करा. तुम्हाला 2 ते 3 महिन्यामध्ये फरक जो आहे तो दिसणार आहे. तुमचे हळूहळू ग्रे हेअर्स जे आहेत ते काळे होताना दिसणार आहे. बऱ्याच जणींचा असा समज असतो की एकदा पांढरे झालेले केस काळे होत नाहीत, तर असं काही नाहीये. तुम्ही कंटिन्यू सलग सातत्य जर ठेवलात ना, हे पांढरे झालेले केस काळे होतात. आणि मी रिझल्ट स्वतः अनुभवत आहे सध्याला, आणि त्यामुळे मी तुमच्याशी म्हणजे तुम्हाला शेअर करते. त्यानंतर मग काय करायचंय बघा, तुम्ही डेली 1 आवळा, शक्य असेल तर 1 आवळा खा. आणि आवळा शक्य म्हणजे तुमच्या इथं मिळत नसेल किंवा शक्य होत नसेल तर तुम्ही आवळा कॅन्डी किंवा आवळ्यापासून बनलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता. आणि व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल पण तुम्ही दररोज तुमच्या आहारामध्ये असू द्या. व्हिटॅमिन ई जे मिळतं ते तुम्ही दररोज डेली खायला सुरुवात करा. तुमचे केस जे आहेत ते हळूहळू
पांढरे केस काळे होताना नक्कीच दिसणार आहे, प्रमाण जे आहे ते कमी होताना दिसणार आहे आणि पुढे येणारे जे पांढरे केस आहेत ते सुद्धा स्टॉप होणार आहेत। आशा करते तुम्हाला हे सगळं काही लक्षात आलं असेल आणि तेल कंटिन्यू सतत लावायचं, गॅप ठेवायचा नाही, दुसरं कोणतंही तेल मध्ये ऍड करायचं नाहीये। हे जर तेल तुम्ही लावायला सुरुवात केला तर हेच तेल तुम्ही कंटिन्यू फॉलो करायचंय आणि त्यानंतरच मग तुम्हाला रिझल्ट जो आहे तो मिळणार आहे। तर अशा पद्धतीने हे सगळं काही करायचंय आणि तुम्हाला 3 महिन्यामध्ये रिझल्ट दिसणार आहे। रिझल्ट दिसल्यानंतर मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगत जा की रिझल्ट काय होता। तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला लाईक करणं, चॅनलला सबस्क्राईब करणं फ्री असतं, यासाठी तुमचा एक्स्ट्रा डाटा जात नाही किंवा कुठलेही पैसे तुम्हाला लागत नाहीत। तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब केल्याने माझे नवनवीन जे व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतात। तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तो पण बाय बाय।